संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकवी तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने या महाराष्ट्राच्या SC ST मध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले, पण ते अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत का? याच्या विरोधामध्ये आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्या न्यायपालिका व्यवस्थेमध्ये SC ST चा मुद्दा घेऊन बोलत आहेत का? या देशामधला एकच नेता आहे का जो SC ST वर्गीकरणावर सातत्याने लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आपलं मत ठेवत आहे, आणि ते म्हणजे चंद्रशेखर आझाद। आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, एकही लोकप्रतिनिधी त्या विषयावर बोलायला तयार नाही। त्यांचा अमरावती आरक्षण बचाव कृती समिती जाहीर निषेध करतो। अमरावती जिल्ह्यामधील जनतेला आवाहन करतो की तुमचे जे अस्तित्वाचे मुद्दे आणि हक्काचे मुद्दे असतात ते मांडणारी लोक विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तुम्ही पोहोचवली पाहिजे। बैल माणसं जर पोहोचवली तर जी परिस्थिती निर्माण झाली ती या लोकप्रतिनिधीमुळे आपल्यावर आलेली आहे। जर लोकप्रतिनिधी सक्षम जर असते तर आपल्याला इथे या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नसती। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बांगलादेशमध्ये पाहिलं असेल की 2 घंट्यामध्ये तिथल्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला, 2 तासामध्ये। आणि या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला का? तिथे एवढा आक्रोश झाला कारण त्या ठिकाणी तिथल्या जनतेचं 94% आरक्षण रद्द केलं होतं। किती केलं होतं? 94% आरक्षण। आम्हाला या ठिकाणी शोकांतिका वाटते की अमरावती जिल्हा बौद्धांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, आंबेडकर चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, आणि आज या ठिकाणी अमरावती बंद, आणि अमरावती बंद मध्ये 300 ते 400 लोक शोकांतिकाने। कारण हा मेसेज सुद्धा इथं खुफिया विभाग शासनाला पाठवतो की आमच्या बुळाखाली आग लागलेली असताना सुद्धा आम्हाला गरम वाटत नाही का? आम्हाला पेटल्यावर गरम वाटते। आमच्या जेव्हा पूर्ण शरीर जळते, आमचे घरं जळतात, आमचा समाज जळतो, त्यावेळेस आम्हाला जाग येते। आणि त्यावेळेस ज्या प्रकारे खैलांजीचा 3 महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पेटला, तर SC ST आरक्षणामध्ये सुद्धा परिस्थिती निर्माण होणार आहे का? 3 महिन्यात जागे होणार हो का? आमचं आरक्षण संपल्यानंतर आम्ही आंदोलन पाहिलं असेल की जेवढी दुकानं आहेत ही दुकानं सर्व SC आणि ST लोकांची आहेत। त्यांना जर प्रश्न केला का भाऊ तुम्ही सहभागी नाही काय? आमच्या पोटाचा प्रश्न आहे म्हणते। काय म्हणते? आमच्या पोटाचा प्रश्न आहे। आणि जे या ठिकाणी जे आंदोलनामध्ये खरोखर खऱ्या अर्थाने सहभागी झाले त्या लोकांना परिवार नाही। खरोखर ज्या आंदोलनामध्ये जे लोक आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत त्यांचे मी अमरावती आरक्षण बचाव कृती समिती वतीने जाहीर अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आपणाला एक विनंती करतो की अमरावतीची ताकद इथल्या जिल्हा प्रशासनाला, इथल्या पोलीस प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला दाखवल्याशिवाय जमणार नाही। त्यांना वाटत असेल की आज या ठिकाणी कमी प्रमाणात लोक आले याचा मुद्दा आम्ही प्रचारामध्ये कुठेतरी कमी पडलो, आणि जो SC आणि ST आरक्षणाचा मुद्दा आहे तो लोकांना समजवण्यास सुद्धा आम्ही सक्षम झालेलो नाही। आम्ही या सरकारला या ठिकाणाहून जाहीर एक आवाहन करतो की जर SC ST मध्ये जर त्यांनी वर्गीकरणाचा विषय जर पास केला तर ज्या प्रकारे बांगलादेशामध्ये झालं ती परिस्थिती सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू। धन्यवाद।